नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की बंदिस्त शेळी पालनाची पद्धत. बंदिस्त शेळी पालन का महत्त्वाचं आहे किंवा बंदिस्त शेळी पालनाचे काय फायदे होतात, हे बंदिस्त शेळी पालन कसं केलं पाहिजे याबद्दलच आपण जाणून घेऊया. आणि त्यापूर्वी हे शेळी पालन जसं आपण जर त्याचा विचार केला तर भारतासारख्या समशीतोष्ण प्रदेशामध्ये शेळी किंवा बकरीकडे एक खाद्य व उपभोगी प्राणी म्हणून बघितलं जातं. भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेळी हा कणा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकही शेळी पालन करून कौटुंबिक गरजा भागवू शकतो. पण पारंपरिक शेळी पालनाच्या पद्धतीपेक्षा बंदिस्त शेळी पालनाने अधिक फायदा होतो. अशा ह्या बंदिस्त शेळी पालनाविषयी जर आपण बघितलं तर भारतामध्ये साधारणतः 117 दशलक्ष व महाराष्ट्रात 10.5 दशलक्षपेक्षा जास्त शेळ्या आहेत. भारतामध्ये महाराष्ट्राचा शेळ्यांच्या संख्येमध्ये जवळजवळ 5वा क्रमांक लागतो असं म्हणतात. आणि या महाराष्ट्रामध्ये शेळ्यांची संख्या ही मेंढ्यांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचंही सांगतात. आता दूध, मांस, लोकर, कातडी आणि खत या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शेळीपासून मिळतात. आणि शेळी वेगवेगळ्या हवामानात जगू शकते. तसेच जो झाडपाला किंवा इतर जनावरे खाऊ शकत नाही तोसुद्धा शेळ्या खातात. म्हणून खाद्याचा विचार केल्यास ती थोड्याफार खर्चात भरपूर उत्पन्न देऊ शकते. शेळीच्या ओरबाडून खाण्याच्या खादाडपणाला जर बंदिस्त केले तर आजवर उपेक्षित राहिलेला प्राणी मानवाच्या दृष्टीने पहिल्या पसंतीचा व अत्यंत उपयुक्त प्राणी होऊ शकतो. त्यामुळे इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा शेळीपालन हा खरोखरीच एक किफायतशीर व शेतीला पूरक असा आदर्श व्यवसाय होऊ शकतो. आजवर शिकलेल्या तरुणांनी या व्यवसायाकडे जर लक्ष दिले तर ते बंदिस्त शेळीपालन व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात. कारण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की नोकरी व्यवसायापेक्षा शेळीपालनसारखे अनेक उद्योग आहे, त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यासाठी आता राष्ट्रीयकृत बँकासुद्धा अर्थसहाय्य देतात. आणि या व्यवसायात चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर एक चांगल्या प्रकारचा उद्योजकही होऊ शकतो. तसंच शासनाच्याही शेळीपालनाच्या मेंढी पालनाच्या दोन्ही अशा योजना आहेत. पशुसंवर्धन विभागाकडे सुद्धा काही अर्ज करून त्याचा दरवर्षी तरतूद केली असते, अनुदान पण असतं. तर काही तरुणांनी ज्यांच्यासाठी हा जो लाभ आहे शासनाच्या योजनांचा तो घेतला पाहिजे. आता शेळ्यांच्या जाती जर बघितलं तर जगातील एकूण जातींपैकी म्हणजे 20 भारतामध्ये आढळतात. महाराष्ट्रात विशिष्ट जातीच्या शेळ्या असून विविध रंगाच्या व आकाराच्या शेळ्या निरनिराळ्या भागात आढळतात. या शेळ्यांना दखनी शेळ्या म्हणून संबोधले जाते. महाराष्ट्रामध्ये आढळणारी उस्मानाबादी शेळी मांसासाठी प्रसिद्ध असून भारतामध्ये ज्या शेळ्या मांसासाठी प्रसिद्ध आहेत त्यामध्ये उस्मानाबादी शेळीचा समावेश होतो. दुधासाठी जमनापरी, बिटल, सुरती, कच्छी, बार्बेरी व सानेन, मारवाडी, जखराना, शिरोई, गोहिलवाडी या जातीच्या शेळ्या रोज 1 ते 2 लिटरपर्यंत दूध देतात. आसाम, डोंगरी, बंगाली, मायबारी, संगमनेरी, शिरोई, मारवाडी, काठियावाडी, उस्मानाबादी, मेहसानी आणि अजमेरी ह्या शेळ्या मांसासाठी प्रसिद्ध आहेत. तर लोकरीसाठी जर आपण विचार केला तर अंगोरा, गधी आणि काश्मीरी ह्या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहेत. आता याचं व्यवस्थापन जर म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे कुठल्याही उद्योग व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर त्याला कुशल व्यवस्थापन असणं गरजेचं असतं. सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्राणी संगोपन या व्यवसायापासून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे उत्पन्न, पैदास आणि समतोल आहाराची गरज असते, त्याचबरोबर ज्या व्यवसायातील अनुभव, ज्ञान आणि शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणेसुद्धा गरजेचे असते. आणि आता पारंपरिक पद्धती जर बघितल्या तर आपण शेळ्या बाहेर चाराव्यास गेल्याने शरीरातली ऊर्जा जास्त वाया जाते. आणि त्याच्यामुळे त्या बकरीच्या म्हणजे शेळीच्या वाढीवर आणि दुधावरसुद्धा म्हणजे कमी दूध दे त्याच्यावर परिणाम होतो. बाहेर चारण्यामुळे लेंड्या व मूत्र हे बाहेरच पडून ते वाया जातं, त्याचा काही फायदा मिळत नाही. बाहेर असल्याने त्याचे कळपातील पैदाशीवर नियंत्रण राहू शकत नाही. बाहेर चारण्यामुळे रोगराईवर अजिबात नियंत्रण राहत नाही. बाहेर शेळ्या जेव्हा चरायला सोडतात किंवा बाहेर फिरवल्या जातात तेव्हा झाडाझुडपांची वाढ खुंटते, शेतीमालाचं सुद्धा नुकसान होतं, नासाडी होते. आणि त्यामुळे पर्यावरणाने आपण बघितलं तर पर्यावरणातसुद्धा हानी होतं असं काही म्हणता येणार नाही. परंतु आजचा विचार केला तर झाडं किती महत्त्वाचे आहे. बाहेर असल्याने एका माणसास देखभालीसाठी दिवसभर राहावे लागते शेळ्यांच्या बरोबर, त्यामुळे मनुष्याचे कित्येक तास वाया जातात. आज जर विचार केला तर आता एवढी मोठी मोकळी मैदानं राहिले नाही आणि अशा मोकळ्या पद्धतीच्या शेळीपालन परवडत नाही. शेतावर आता या शेळ्यांची संख्या कमी झालेली आहे. पूर्वी तरी एक 10-20 वर्षापूर्वी बघितलं तर मोठे मोठे कळप
जास्तीत जास्त शेळ्या शेतकऱ्यांकडे असायच्या पण नाहीत. पण आता अलीकडे बरीच मंडळी आता या बंदिस्त शेळी पालनाकडे वळत आहेत आणि त्यांना त्याचा चांगला फायदाही होत आहे. कारण आता व्यापारी डायरेक्ट शेळ्या घेण्यासाठी डायरेक्ट येतात आणि त्यामुळे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल पण होते. आता ही बंदिस्त पद्धती कशी असते, आता या ठाणबद्ध पद्धतीमुळे शेळ्यांचं शरीर जी ऊर्जा शक्ती आहे ती वाचते एकाच ठिकाणी राहिल्यामुळे आणि त्याचं रूपांतर काय होतं की त्याचं वजन वाढतं शेळीचं आणि शिवाय दूधसुद्धा त्याचंसुद्धा प्रमाण वाढतं. लेंड्या असतील किंवा जे मूत्र असतं गोठ्यातलं ते जमिनीवर पडल्याने शोषलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचं पुढं खत म्हणून उत्कृष्ट खत म्हणून शेळीचं खतसुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे शेणखतापेक्षा म्हणजे शेळीचं खत जर टाकलं तर ते शेणखत जर एका सीझनमध्ये जातं पण 2-2 वर्षापर्यंत या लेंडी खताचा उपयोग होतो. आपणास हवी तशी पैदास होऊ शकते व उत्कृष्ट जातीची पैदास करून आपण व्यवसाय फायदेशीर करू शकतो बंदिस्त शेळीपालनाने. या बंदिस्तामुळे काय होतं, रोगराईवर नियंत्रण राहतं, शेळी निरोगी आणि तरतरीत राहते, चाऱ्याचे योग्य नियंत्रण ठेवता येते आणि शेतीचे योग्य व्यवस्थापन करता येते. झाडाची नासाडी थांबल्याने पर्यावरणासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमास हातभार लागू शकतो आणि देखभालीसाठी थोडा वेळ दिला तरी चालते व इतर वेळी शेतातील इतर कामे होतात. तर मंडळी, हे शेळीपालन असा व्यवसाय आज तुम्हाला माहिती आहे का, मटण मांस याला मांसाला किती मागणी आहे आणि शेळीचं दूध वगैरे यालासुद्धा प्रचंड मागणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर आता शेळीपालन केल्यानंतर पूर्वी तरी असं मार्केटमध्ये शेळ्यांच्या इकडं जावं लागायचं, परंतु आता तुमच्या शेळ्या किंवा तुमचा दर्जा किंवा तुमच्याकडं असेल तर व्यापारी डायरेक्ट आता तुमच्या गोठ्यातच येतात. शेळ्यांच्या जिथं बंदिस्त शेळीपालन आहे तिथं येतात आणि डायरेक्ट खरेदी करतात वगैरे. त्यामुळे जी आजची तरुण पिढी आहे, नोकरी मिळत नाही, खूप डिग्र्या आहे, इकडं तिकडं फिरत आहेत, तर मला असं वाटतं की या मंडळींनी शेळीपालन या व्यवसायाकडे उतरायला हरकत नाही. शेळीला ATM म्हणतात, कधी कान पकडला तर पैसे हजर होतात. 6 महिन्यामध्येच शेळीचं जनते का लक्षात घ्या, म्हणजे वर्षातून 2दा खूप जर व्यवस्थित योग्य व्यवस्थापन केलं जर शेळीचं तर बऱ्यापैकी पैसा म्हणजे खूप चांगलं. जिथं शेळी आहे तिथं आर्थिक आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसतो. हा माझा स्वतःचाही अनुभव आहे. मी जेव्हा लहानपणी आमच्या स्वतःच्या घरामध्ये बरेच वर्ष मी शाळेत कॉलेजला महाविद्यालयात शिक्षण घेत असताना शेळ्या वळण्याचा कार्यक्रम सुट्टीच्या दिवशी शनिवारी किंवा रविवारी करायचो. त्यामुळे ह्या तरुण मंडळींना माझं विनंती आहे का तुम्ही ह्या शेळीपालन व्यवसायाकडे या, व्यापारी तत्त्वावर करा, बंदिस्त शेळीपालन करा आणि शासनाच्या योजनांचाही लाभ घ्या. बँका अशा आता पुढे येत आहेत, त्यांना माहिती याच्यातून पैसे येतात, नुकसान काही नाही. आपले सरकारी दवाखान्याचे डॉक्टर असतात ते येतात, लसीकरणसुद्धा मोफतमधून करता येतं. आणि त्यामुळं मित्रांनो, हा आज शेळीपालनाचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.